नगरसेवक झालो आणि प्रमोदजींशी मी चर्चा करत होतो, तर प्रमोदजींनी मला विचारलं की तू किती पेपर वाचतोस. तर मी म्हटलं मी 2 पेपर वाचतो. मला जास्त का वाचत नाही, राजकीय नेत्याने जास्त पेपर वाचले पाहिजेत, सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रमोदजींना म्हटलं की वेळ कुठे असतो प्रमोदजी, आमच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स हा केवळ सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन झालेला आहे. मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन देखील हा खूप कमी व्हायला लागलेला आहे. एक मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा माझी आणि गिरीजींची मगाशी चर्चा चालली होती, आणि त्यावेळी मला असं वाटतं की जी वर्तमानपत्र आहेत ती वाचण्याची गोडी वाढली पाहिजे, आणि विशेषतः मुलांनीही वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये आमच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स हा केवळ सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन झालेला आहे, आणि विशेषतः मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन देखील हा खूप कमी व्हायला लागलेला आहे. मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा तर वर्तमानपत्र वाचायचोच, पण ज्यावेळेस मी नगरसेवक झालो आणि त्यावेळी एकदा प्रमोदजींशी मी चर्चा करत होतो, तर प्रमोदजींनी मला विचारलं की तू किती पेपर वाचतोस. तर मी म्हटलं मी 2 पेपर वाचतो. मला जास्त का वाचत नाही, राजकीय नेत्याने जास्त पेपर वाचले पाहिजेत, सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रमोदजींना म्हटलं की वेळ कुठे असतो प्रमोदजी, लोक सकाळपासून येतात. प्रमोदजी मला म्हणाले की असं आहे, आपण जी सवय लावू ती लोकांना सवय लागते. तू वेळ ठरव की इतके वाजतापासून मी भेटीन, मग तितके वाजता तू भेटलाच पाहिजेस. आणि म्हणाले तू सगळे वृत्तपत्र वाच. आणि मी त्यानंतर त्या काळात नागपुरात जेवढे वृत्तपत्र असायचे ते सगळे वाचायचो, आणि मला असं वाटतं की त्यातनं इतक्या विविध विषयांचं आकलन, अभ्यास, त्याची माहिती ही मला मिळायला लागली की मला असं वाटतं की एक आपलं जे काही विचार आणि नेतृत्व जे दोन्ही शेप होतं त्याच्यामध्ये वृत्तपत्रांचा एक मोठा फायदा हा मला झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अभियान हे आपण देखील चालवलं पाहिजे की कुठलंही एक वृत्तपत्र कुठलंही रोज हे आपल्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, जेणेकरून त्यातनं वाचनाचीही गोडी निर्माण होईल, वेगवेगळ्या गोष्टींची एक माहिती देखील त्याच्या माध्यमातून होईल. आणि मला असं वाटतं की त्यातनं निश्चितपणे हा जो काही आता अटेन्शन स्पॅन डेफिसिट हा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो आहे, त्यातनं देखील आपल्याला बाहेर पडता येईल. तर जरूर या संदर्भात महाराष्ट्र शासन म्हणून देखील अशा पद्धतीनं एखादा उपक्रम हा चालवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही करू.